नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की रविराजनी प्रियाला घरी बोलून घेतलेलं असतं आणि तिला विचारत असतो की खरं काय आहे ते सांग आणि काय काय खोटं बोलीस तेही सांग. आता ते खोटं लपवण्यासाठी अजून काही खोटं बोलू नकोस असं बोलल्यानंतर लगेचच सुमन म्हणते, अहो भाऊजी नक्की झालंय तरी काय, तुम्ही असे का बोलताय तन्वीला. तेव्हा रविराज म्हणतो की हिला पूर्ण आजी खोटारडे म्हणाले आहेत. असं बोलल्यानंतर लगेचच प्रतिमा म्हणते, असे खोटारडे असे नाही म्हणाले, पण म्हणले आजकाल आपली तन्वी खूपच खोटं बोलायला लागली आहेत. असं बोलल्यानंतर आता तन्वीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो, कारण की हळूहळू का होईना पण तन्वीचा खरा चेहरा सगळ्यांनाच दिसत असतो. प्रिया म्हणते, पण मी खोटंच बोलले नाही. ती सायली आजकाल मला खोटं ठरवत असते आणि सगळ्यांचे माझ्या विरोधात कान भरत असते. आणि हे रविराजच्या आणि प्रतिमेच्या लक्षात येत असतं की प्रिया स्वतःला लपवण्यासाठी सायलीचं नाव पुढं करत आहे आणि तिला दोषी ठरवत आहे. आणि आता लगेचच नागराज म्हणतो की असं तसं प्रियाचं आणि अश्विनचं लग्न त्या दोघांना मान्यच नव्हतं. तेवढंच ऐकून प्रिया लगेच म्हणते, तेच तर, म्हणूनच ते मला दोघंही त्रास देतात आणि माझ्या विरोधात सगळ्यांचे कान भरत असतात. असं बोलल्यानंतर रविराज म्हणतो, तू असं कसं म्हणतेस ग? जेव्हा पूर्ण आजी तुझ्याबद्दल असं सांगत होती की प्रिया आजकाल खोटं बोलते, तेव्हा तुझी बाजू सायलीनी सावरून घेतली आणि तिने प्रतिमेच्या साडीचा विषय नसतानाही विषय काढला आणि तुझी बाजू सावरून घेतली. तरी तू सायलीलाच दोष देशील. तुला एक सांगू का, मी तुझा वडील आहेत. मी तुला दोषी ठरवून सायलीला सेफ कधीच करणार नाही, पण तू अशी जे वागतेस ते मला अजिबात पटत नाही. आणि तूही आमच्याशी ह्याच्या आधी खूपदा खोटं बोललेली आहेस. जसं की साक्षीशी माझी फ्रेंडशिप नव्हती आणि तुझं साक्षीशी संबंध होते, हे सगळं तू खोटं बोललेले आहेस. त्यामुळं माझा आता तुझ्यावर काहीच विश्वास राहिलेला नाही. असं सगळं ऐकल्यानंतर आता प्रिया चांगलीच कचाटीत सापडलेली असते. आता नागराजला पण टेन्शन येत असतं की प्रियाचा हळूहळू का होईना पण सगळा चेहरा दिसत असतो. तेव्हा लगेचच प्रतिमा म्हणते, सायली किती छान वागते ते बघ, सगळ्यांना समजून घेते, घर जोडायचा प्रयत्न करते, तसं तू पण कर ना, तू पण तिच्याकडनं चांगल्या गोष्टी शिक ना. असं बोलल्यानंतर आता प्रियाला तर खूपच राग येत असतो. पण आता सगळेजण फक्त सायलीच करत असतात. आता पुढे काय होईल, खरंच प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.